पाकिस्तानात साखळी बॉम्बस्फोट झालाय। एक दोन नाही तर तब्बल 12 शहरांमध्ये 50 ड्रोन हल्ले केल्याची माहिती मिळते। लाहोरमधील पाकिस्तानच्या नौदल तळाजवळ देखील बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे। या स्फोटात पाकिस्तानच्या नौदल तळाचं मोठं नुकसान झालंय। लाहोरला असणारी एअर डिफेन्स सिस्टीमही हाणून पाडली आहे। काल ऑपरेशन सिंदूर नंतर आज सकाळपासूनच पाकिस्तानमध्ये ही स्फोटाची मालिका सुरू आहे। ऑपरेशन सिंदूर 2.0 असंही याला म्हणलं जातंय। काल पाकिस्तानमध्ये पूंछमध्ये केलेल्या हल्ल्यात 13 भारतीयांना प्राण गमवावे लागले होते। यात लहान मुलांचाही समावेश होता। असं म्हणलं जातंय की यापुढे अजून काही शहरांवर पाकिस्तानचा डोळा होता, म्हणून ही कारवाई भारताकडून करण्यात आली आहे। याची व्हिडिओ तुम्ही बाजूच्या विंडोमध्ये बघू शकता। पाकिस्तानात आता लाहोर नंतर कराचीमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त आहे। कराची पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते। इथे ड्रोनद्वारे ब्लास्ट झालाय। कराचीमधल्या स्फोटाने संपूर्ण पाकिस्तानात घबराट पसरली आहे। स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आलाय। पाकिस्तानी मीडियानुसार कराचीमध्ये ड्रोन ब्लास्ट झालाय। सैन्याने संपूर्ण भाग आपल्या ताब्यात घेतलाय। कराचीमध्येच पाकिस्तानचं अणुबॉम्बचं ठिकाणही आहे। कराचीमधल्या ड्रोन ब्लास्टमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कराचीमधला स्फोट हा तिथल्या सुरक्षा व्यवस्थेतील मोठी कमतरता दाखवून देतो। पाकिस्तानच्या कराची, गुंजरावाला, लाहोर, चकवाल आणि घोटकी इथे ड्रोन अटॅक झाला। ड्रोन अटॅकमुळे या भागात इमर्जन्सी सारखी स्थिती आहे। हे ड्रोन कुठून आले याबद्दल पाकिस्तानने अजून काहीही सांगितलेलं नाही। कोणीही अजून या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही। या 5 शहरांशिवाय उमरकोटमध्ये सुद्धा ड्रोन ब्लास्ट झाल्याची माहिती आहे। सर्वात जास्त 3 ड्रोन ब्लास्ट लाहोरमध्ये झालेत। पाकिस्तानी मीडियानुसार आतापर्यंत पाकिस्तानात एकूण 12 बॉम्बस्फोट झालेत। लाहोरच्या सैन्य ठिकाणांजवळ हे ड्रोन ब्लास्ट झालेत। दरम्यान पाकिस्तानामध्येच बलूच आर्मीने पाकिस्तानचे झेंडे काढून काळे झेंडे फडकावलेत। पाकिस्तानमधून हा अंतर्गत विरोधही आता त्यांना जड जाईल असंच दिसतंय। आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू। त्यासाठी सरकारने आम्हाला नक्की सबस्क्राईब करा।